नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रं श्रीशोकाचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यम् अमृतकं वार्तिककारमन्यानस्मकुं सन्ततमं श्रीपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति बुद्धिभेदविभागिनी व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग आपला सुरू आहे. सत्संगामध्ये विषय चाललेला आहे लक्षणांचा. लक्षण कशी असतात? आपण आदर्शच्या सद्गुरूची लक्षणे पाहिली. त्यानंतर असत गुरूंची लक्षणे पाहिली. जे गुरु होण्याला लायक नाहीत अशीही गुरूंची लक्षणे आपण पाहिली. त्यानंतर आता आपण पाहून राहिलो आहोत की शक्तिपात दीक्षा घेण्याला योग्य असा साधक कसा असावा. त्याला सत शिष्य असं म्हणतात. तेव्हा सत शिष्याची लक्षणे कशी असावी, म्हणजे त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, म्हणजे त्याला दीक्षा द्यावी. आणि तसे गुण जर त्याच्या अंगी नसतील आणि जर त्याला दीक्षा दिलेली आहे तर त्या भक्ताने त्या साधकाने तसे गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आता बघा कशी गंमत होते. दीक्षा घेण्यापूर्वी त्याच्यामध्ये ते सद्गुण नाहीये आणि दीक्षा घेतल्यानंतरही त्याला माहिती नाही कोणते सद्गुण पाहिजे. मग तो काय म्हणणार? शक्ती काय करेल त्याला? शक्तीचं जे कार्य आहे आधी त्याला घडवते, ती बनवते, तयार करते, अनुकूल करते. तेव्हाच तो शिष्यता ना. जसं कुंभार मडकात ते मडकं तयार करण्यापूर्वी ती माती किती रमतो. बघा ना, ती माती साधी माती आणतो तो, परंतु त्या मातीला पाणी काढून त्याच्यामध्ये चिखल करून तुडून 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 त्याला असे गोळे तयार करावे. मडकं बनवण्याचा गोळा जर तयारच होत नसेल त्या मातीतून, तर मडकंच काय तयार केलं? मडकं तयार. तसा हा जो साधक आहे, हा साधक होण्यासाठी योग्य असे सद्गुण असलेला नसला, मग तो साधक तरी कसा होईल? आता दीक्षा घेऊन तो साधक झालेला आहे, खरं दीक्षित झालेला आहे आणि मस्त विचार साधना, पण त्याला हे माहिती नाही की आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे. मग या साधकाला दीक्षेपूर्वीही सद्गुण नाहीये आणि दीक्षा झाल्यानंतरही कोणते सद्गुण आपण प्राप्त करायला पाहिजे हेही माहिती नाहीये. आणि असा साधक साधना करतोय, शक्ती त्याला कोणतं रूप देईल त्याला? म्हणून कमीत कमी काही सद्गुण प्राप्त करण्याचा तर प्रयत्न करावा माणसाने. तर ते ऐकून ठेवले पाहिजे, ते गुण कोणते असावे लागतात. तेव्हा सत्शिष्याची लक्षणे सांगताना अनेक ग्रंथकारांनी या शक्तिपात मार्गामध्ये येण्यासाठी लागणारे जे आवश्यक लक्षण आहेत, गुण आहेत, त्यांचं वर्णन केलेलं आहे. काल आपण सत्शिष्यांची लक्षण पाहत असताना शरीरम अर्थम प्राणांश सद्गुरुभ्यो निवेदयेत्या गुरुभ्या शिक्षते योगम शिष्य इति अभिधीयते. तेव्हा शास्त्र असं सांगतं की जी व्यक्ती तन म्हणजे शरीर, मन, धन, प्राण आणखी काय त्याच्याजवळ जे असेल ते गुरुला समर्पित करून, हे गुरुदेवा हे सगळं तुझं आहे, माझं काही नाही, हे शरीर तुझं, हे माझं मन तुझं, माझा प्राण तुझा, माझं असलेलं धन तुझं, आणखी काय जे काय माझं जे मी निघून राहिलो आहे ते तुझं आहे. असं तर म्हणा केवळ गुरु करून मी घे तुमच्याकडून. जसं देवाला आपण नैवेद्य घेऊन जातो, देव खाऊन घेतो का ते? घोडू का नको देवाला देऊ का नको असं काय म्हणतात. आता देवाच्या नैवेद्यासाठी तुम्ही ताट केलेले आहे, त्याच्यामध्ये काय जे तुम्ही बनवलेले चांगले पद्धत ते सगळे टाकाल ना. काट कसं का बरं? तर बाबा आज काय विचार आहे, आज 2 वर्षाचाही शब्द नाही. आता सारखे जाय चालेल ठेव बाबा काय राम हे वशी बत्ती गेलं
काय पण तुम्हाला ऐकायला येईल का आता येईल असं काय करा तेव्हा सशिष्याची लक्षणं तर ऐकून ठेवा. तो जो सशिष्य असतो तो आपल्या जो असलेलं काय तन मन धन प्राण आणखी काय जे काय त्याचं जो असेल ते सगळं गुरूंचं आहे असं समजतो. समजायला सुद्धा काही हरकत नाही ना हो. तुम्ही काय गुरुला तर देऊन तर टाकत नाही पण मानायला काय हरकत आहे. पण ते मानण्या इतकं सुद्धा आमचं मनच सुटत नाही. त्याला काय करणार. म्हणून जो सद्गुरूंना समर्पित होऊन म्हणजे सगळं अर्पण करून साधना करतो किंवा दीक्षा घेतो त्याला शक्ती सगळं काही देऊन टाकते. बोला जो साधक सद्गुरूंनी दिलेली शक्तिपात साधने सतत निमग्न राहतो मुक्तामध्ये. कारण तो म्हणतो आता मला काळजी करायचं काही कारण नाही. मी आता सगळं सद्गुरूंना अर्पण करून दिलेलं. हे शरीरिक गुरूंचं आहे, मन गुरूंचं आहे, सगळं काय जे माझं आहे ते गुरूंचं आहे आणि मी गुरूंचं आहे. आणि आता मी जर गुरूंचाच आहे तर मला काळजी करायचं काय करा. गुरु मला सांभाळत नव्हतं ना सांभाळत आता ती जबाबदारी त्यांची. आज टाकून तर पहा थोडीशी जबाबदारी गुरुवर. गुरु शक्ती अफाट कार्य करते. तेव्हा या गुरु शक्तीचा स्वाधीन होतो असं शास्त्र सांगतो. तेव्हा समर्पित होऊन सद्गुरूंचा मी आहे, मी सद्गुरूंना देऊन टाकलेला आहे, मी आता माझं काही नाही अशा भावात येऊन दीक्षा घ्या आणि साधना करा. शक्ती आधी शुद्धी करते. शक्तीचं कार्य हे आहे की हा जो आता नवीन झालेला दीक्षित साधक आहे याच्यामध्ये जी घाण आहे, जे मल आहे, जे दोष असतील आधी त्यांना बाहेर टाकते आणि त्याला शुद्ध करण्याचं कार्य करते. हे शुद्ध करण्याचं कार्य म्हणजे शक्तीला साधक घडण्याचं कार्य, घडवण्याचं कार्य. कारण तो साधक जर अंतःकरणाने शुद्ध राहिला नसेल, बाहेरून शरीराने किती कपड्यांनी किती शुद्ध असू दे परंतु वरून चांगले शुद्ध कपडे घालून बसलेला आहे परंतु आत अंतःकरण जर मलिन असेल तर शक्ती काय करेल. शक्ती त्याला मुळीच काही लाभ देत नाही. म्हणून आधी अंतःकरण शुद्धी करतो की त्याचं सगळं शरीर शुद्धी करतो की असा हा शुद्धीचा प्रकार चाललेला असतो. आणि ज्या वेळेला मग असं सगळं अंतःकरण शुद्ध होतं त्याच्यामधून त्याचा अहंकारही निघून जातो. या अहंकारामुळे अनेक दोष निर्माण होतात. तो अभिमान, अहंकार, गर्व, ताठा तोही त्याचा निघून जातो, तोही कळून टाकते शक्ती. तेव्हा असा शिष्य सत्शिष्य म्हणून ओळखला जातो. आता सत्शिष्य सर्व कार्यात कुशल असतो. एकदा का तुमची चित्त शुद्धी झाली, अंतःकरण शुद्ध झालं, शरीर शुद्ध झालं, मग बघा तुम्ही जे काम हाती घ्याल मग ते जगातलं असो नाही तर परमार्थातलं असो हे अतिशय कुशलतेने चतुराईने करतो. ही चतुराई, ही कुशलता जी त्याच्या कार्यामध्ये आलेली आहे ती शक्तीने त्याला निर्माण करून दिलेली असते. मग तो स्वच्छता पाळतो. कृतज्ञता म्हणजे ज्याने आपल्याला ज्या शक्तिमत्तेने आपल्याला एवढं दिलं तिची कृतज्ञता म्हणजे तिची आज्ञा मानतो, तिचे उपकार मानतो.
असा जो साधक असतो मग तो पापभीरू असतो. पापभीरू म्हणजे पापाला घेणारा, पाप कर्माला भीतो. तेव्हा पाप कर्माला भिणारा खरा साधक होतो. ज्याला पाप करण्यामध्ये काहीच भय वाटत नाही. काय काय त्याची वृत्ती असेल, काय त्याचा स्वभाव असेल बघायला नाही. तेव्हा तो पापभीरू असतो. सर्वांवर उपकार करण्याची त्याची इच्छा असते. तो कोणी येईल, प्राणी पशु पक्षी कोण का असेल त्यांच्यावर उपकार करावा. आपल्या जवळ जे आहे ते त्याला देत राहावे. साधू सज्जनांचा तो सन्मान राखतो. अनेक अन्य मार्गाचे साधू असतात, सज्जन पुरुष असतात, संत लोक असतात. अशा सगळ्या चांगल्या लोकांचा तो सन्मान करतो. प्रसन्न होऊन अनुकूल वर्तन करतो. त्याच्या ठिकाणी धर्मावर नीतीवर श्रद्धा असते. बघा, जे धर्मकार्य आहे, धर्माचं जे स्वरूप आहे, नीतीचं जे स्वरूप आहे, त्यावर त्याचा विश्वास असतो. तो विनम्र राहतो, नेहमी नम्र राहतो. आस्तिकता त्याच्या अंतःकरणामध्ये आता उभी झालेली असते. आस्तिकता म्हणजे देव आहे, भगवान आहे, ईश्वर आहे, ब्रह्म आहे. कारण या गुरुभावामुळे आणि शक्तीमुळे त्याला आस्तिकता दिलेली आहे. तो आस्तिक बनतो. त्याच्या ठिकाणी दानशीलता निर्माण होते. देव आस्तिकता मानतो, देव मानतो, देव गुरु सज्जन संत यांना मानतो. मग त्याच्या ठिकाणी दानशीलता येते, दान करण्याची इच्छा निर्माण होते. आपल्याजवळ जे कमवतो आपण जे मिळवतो त्यातून थोडासा दानासाठी पैसा दिला पाहिजे. दान हे पुण्याचं कार्य आहे, म्हणून तो पुण्य कमावतो. आणि पुण्याचे फायदे तुम्हाला माहितीच आहे की पुण्याने आपल्याला सुख प्राप्त होत, म्हणून तो दान करतो. असं आपण सर्वांचं हित पाहण्याची त्याची वृत्ती असते. म्हणून आपण सगळे एकत्र येतो त्यावेळेला सगळ्यांचं हित म्हणजे सगळ्यांचं कल्याण ज्यात आहे ही गोष्ट सगळ्यांनी करावी असं तो म्हणत असतो. माझं तुझं नाही करायचं. भेदबुद्धी सोडून द्या आणि सगळ्यांनी आपल्या हिताचं आपल्या कल्याणाचं करावं असं त्याची इच्छा असते. याच्या ठिकाणी विचक्षणा म्हणजे मोठी चातुर्य बुद्धी असते. उत्साह असतो कार्यासाठी. तो आळशी नसतो. उत्साह, चांगलं कार्य येणार, भगवंताचं कार्य येणार, सगळ्यांचं कल्याणाचं कार्य येणार, सगळ्यांना लाभदायक येणार, मग त्याच्यामध्ये तो उत्साह दाखवतो. उत्साह दाखवून प्रयत्नशील असतो त्या कार्यासाठी, प्रयत्न करतो. असाध्य जरी असलं, समजा आता हे काम फार मोठं आपल्यासारख्या सामान्य लोकांना जमणार नाही असं काम घेतलं आपण आहे, परंतु त्यामुळे तो कधीही डगमगत नाही, आपला धीर सोडत नाही. तो उत्साहाने धैर्याने आता जे कार्य घेतलंय ना आपण ते आपण पूर्णच करावं म्हणून असाध्य ते साध्य करतो. जे साध्य होणार नाही ते साध्य करण्याचा प्रयत्न तो करतो, कारण त्यावेळेला ते कार्य सगळ्यांच्या कल्याणाचं असतं. असं जे असाध्य कार्य त्याने हाती घेतलेलं असतं त्यामध्ये त्याला ही शक्ती मदत करते.
गुरु शक्ती तर इतकी अफाट आहे, इतकी समर्थ आहे की त्याने त्याच्या कार्यामध्ये शक्तीला जर आव्हान केलं, शक्तीला जर बोलावलं, हे माते आता तूच मला याच्यामध्ये तारशील, ते शक्ती त्याला या न त्या कार्या लोकांनी त्याला मदत करते. बघा, आणि मग ते असाध्य ते साध्य करणार जे स्वरूप ते कार्याचं, ते कसं करतो तो सगळ्यांना पसंत पडेल असंच करतो. असं नाही की आपल्या मताने आता कोणी कार्य केलेले आहे तर माझ्या मताला जे वाटलं ते मी करतो, असं नाही. तर सगळ्यांना पसंत पडलं पाहिजे ते काम, सगळे प्रसन्न व्हायला पाहिजे त्या कार्यामध्ये, अशी त्याची दृष्टी असते. तेव्हा असं अनुकूल कार्य करणारा प्रमादरी चुका करत नाही, दोष राहू देत नाही. तपस्या करणार, यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात, त्याला तप म्हणतात. तत्व असा जो शूरवीर बंदी आहे, साधक आहे, त्याला शास्त्र सांगतं की अशा माणसाला, अशा साधकाला आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची ही शक्तिपात दीक्षा दिलीच गेली पाहिजे. कारण अशा माणसाला जर आपण दीक्षा दिली तर त्या दीक्षेने आणखी तो ब्रह्मज्ञान प्राप्त करून अनेकांचा उद्धार करेल, अनेकांचं कल्याण करेल तो. म्हणून ही शक्तिपात दीक्षा देताना साधनता असा सद्गुणी शिष्य जर मिळाला, सगळे हे आता केलेले सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, असा जर शिष्य मिळाला तर गुरुलाही फार आनंद होतो. गुरु म्हणतो माझं कार्य हा चांगलं कार्य करून पुढे. अशा साधकाला दीक्षा द्यावी. त्यानंतर पुढे सत्शिष्य म्हणजे चांगला, सत हा सगळ्यांशी हितकर आणि दूषण रहित असतो. दूषण म्हणजे वाईट दोष नाही त्याच्यामध्ये. तो परिमित आणि आनंदप्रद भाषण करतो, तो जास्त बडबड नाही करत. परिमित म्हणजे थोडकं, मोजकं. बोलण्यातूनच फार प्रमाद घडतात आणि चुका घडतात ना. म्हणून माणसाने आपली जीभ ताब्यात ठेवावी. थोडं बोलावं, परंतु ते गोड बोलावं, चांगलं बोलावं. जास्त बडबड करण्यामध्ये एखादा शब्द असा काही वाईट निघून जातो आणि तो झोंबणारा असतो. म्हणून शक्यतो साधकांनी जास्त बडबड करू नये. शिवतीर्थ महाराज असं म्हणायचे आमचे की आश्रमात येणाऱ्या साधकांनी आधी तोंड बंद केलं पाहिजे. कारण हे तोंड फार भंडावणार आहे, भांडण लावणार आहे. किंवा हे तोंडच आपलं जेव्हा उघडलं जातं त्यामधून जे शब्द बाहेर पडतात ते शब्द जगाचे, संसाराचे, प्रपंचाचे, अनेक कष्टांचे, दुःखाचे असे असतात. महाराजांची दृष्टी अशी होती की तुम्ही आश्रमात आलात ना, तुमचे श्रम नाहीसे व्हायला पाहिजे ना. आश्रम, तुमच्या श्रमांना विश्रांती मिळाली पाहिजे ना. मग ही विश्रांती तुम्ही असं तो बघून काही काही बडबड करण्यामध्ये कशाला घालवता. तोच प्रपंचाचा, तो संसाराचा विचार, ते जगाचं राजकारण, त्या जगाच्या गोष्टी, दोन शिष्य जरी एकत्र आले तरी ते सुरू करून महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं, स्वामीजी आप ऐसा करना,
ऐसे दो चार शिष्य तैयार करना। कैसे क्या करना, उनको कहना कि जहाँ बातें चल रही ना उनके पास जाना, और वो किस विषय पर बातें कर रही है वो बातें सुनकर उनको कहना कि ये बातें बंद करो, स्वामी जी चाहते हैं कि यहाँ किसी में बात करना। असे 5 साल लोग तुम्ही तयार करावे, विशेषतः बायांमध्ये 2-3 बाया अशा तयार करा, आणि बायांमध्ये संसाराच्या गोष्टी जास्त झाल्या, माणसंही करतात संसाराच्या गोष्टी, परंतु आश्रमामध्ये आल्यानंतर तुम्ही चूक राहायला पाहिजे, या संसाराच्या भानगडी पडायचं, गोष्टी करायच्या नाही। तुम्हाला जर चूक राहता येत नसेल तर झोपून जा बाबांनो, त्यांना अंथरून द्या आणि त्यांना सांगा की कोपऱ्यामध्ये तुमचा असं नाव झोपून जा, किंवा झोपल्यामुळे तरी बरोबर बंद होईल त्यांची। म्हणून बघा, आश्रमामध्ये आल्यानंतर या आश्रमाच्या बाहेर जे जग आहे त्यातल्या गोष्टी आणू नका आश्रमामध्ये, त्याच्यामुळे वातावरण दूषित होऊन जातं। शिवचंद्र महाराजांचा उपयोग फार पडला मला, त्यामुळे प्रत्येक साधक आमच्यापासून घेऊन राहायचं, अरे बापरे कोण आमचं भाषण ऐकतो का काय, सहसा कोणी बोलत नसेल। तात्पर्य एवढं आहे, त्यांना काही तुम्हाला दुखायचं नाही, त्रास द्यायचा नाही, एवढंच सांगायचंय की बाबांनो, तुम्ही ज्या गोष्टी करताना संसाराच्या, त्यामुळे तुमचं मन संसारामध्ये पुन्हा चाललं जातं, आणि ते आता संसारात जाऊ नये। आश्रमात आल्यानंतर साधनेत रमावं, एवढ्यासाठी आम्ही सांगतो। तेव्हा सर्वाशी गर्मित भाषण आणि आनंदकर भाषण, तो अत्यंत बुद्धिमान आहे आणि चतुरही असतो, त्याची बुद्धी चाणाक्ष तरल असते, सांगितलेली अवघड गोष्ट तो तत्काळ समजतो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे। आता इथे आपण दररोज निराळे विषय घेऊन आणि शास्त्रांचे उतारे घेऊन, शास्त्रांचे दाखले घेऊन आपण या गोष्टी समजून दाखवतो, कारण त्या गोष्टी अतिशय कळायला कठीण असतात। आता जी गोष्ट कठीण आहे ती शास्त्रकारांनी जरी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आणि तरी जर आपल्या ध्यानात येत नसेल मग काय करण्यात आला उपाय। तेव्हा शास्त्र असं सांगतं, वास्तविक तुमच्या बुद्धीच्या जाणण्याच्या पलीकडे नाही नसते। थोडासा प्रयत्न केला, चांगलं एकाग्र चित्त केलं तर त्या एकाग्र चित्ताने तुम्हाला ती गोष्ट सहज समजू शकते। आम्हाला एकाग्र चित्त करण्याची सवय नाही, आमचं मन चित्त पांगलेलं असतं, आणि असं कोंबिस्त पांगलेलं जे मन असतं ना ते मग या अवघड गोष्टी समजू शकते। एकाग्र चित्ताने एक ध्यान लावून आपल्याला हेच ऐकायचं आणि हे समजून घ्यायचंय, अशा एकाग्रतेने ते ऐका, आणि मग तुम्हाला कसं दिसेल ती बुद्धी तुम्हाला बरोबर उकलून दाखवेल हे रहस्य। तेव्हा कितीही अवघड गोष्ट असली तरी तो तत्काळ समजतो, असा बुद्धिमान शिष्य दीक्षेचा चांगला अधिकारी असतो। अशा शिष्याला दीक्षा दिल्याने ही जी आपली दीक्षा आहे ती दीक्षा त्याला खूप लाभ देते, ती शक्ती त्याला चटकन मोठमोठ्या उच्च अशा अनुभवावर घेऊन जाते।
पुष्कळ साधकांना इतकी वर्ष दीक्षा घेऊन चांगले असे उच्च असे अनुभव काय येऊ शकत नाही. किंवा शास्त्र असं सांगतं की हे जे शिष्याची लक्षणं आहेत, ही सत्शिष्याची लक्षणं त्या साधकामध्ये नसतात आणि त्यामुळे त्याला साधनेमध्ये हे उच्च अनुभव लवकर येत नाही. म्हणून हे साधकांनो, आपण सगळे एकाच मार्गाचे आहोत. आपल्याला ज्या गुरुंनी ही दीक्षा दिलेली आहे ती दीक्षा फार मोलाची दीक्षा आहे. त्या दीक्षेने अतिशय मोठमोठे असे अनुभव चटकन येतात, जे अनुभव अन्य मार्गामध्ये प्राप्त करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष निघून जातात. इथं ते काही क्षणामध्ये थोड्या काळामध्येच आपल्याला प्राप्त होतात. इतकी उत्तम साधना आपली मिळालेली असताना आपल्याला काही करायचंच नसतं, शेवटी आपल्याला ते प्राप्त करून देते. म्हणून हे उत्तम गुण अभ्यासा. बघा, त्यानंतर सशिष्याला आपली स्तुती करणं आवडत नाही. हा एक चांगला गुण आहे. लोक विनाकारण त्याला खुश करण्यासाठी त्याची स्तुती करतात, त्याचे गोडवे गातात. अहो तुम्ही किती चांगलं काम करता, अहो तुम्ही किती चांगले हो, अहो तुम्ही ते काम किती चांगलं केलं हो. मग हा जास्त खोलतो. असं खोलण्याने उलट एखाद्या वेळेला बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून आपली स्तुती कोणी जर करू लागला तर त्याला म्हणावं, बाबा बस झालं, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुझी स्तुती मी करायला पाहिजे, तू काय करतो माझी स्तुती, असं म्हटलं तर मग तो गप्प होईल. तू जी माझी स्तुती करून राहिला, तू मला वाकवून राहिलाय ना, अरे माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे बाबा, मी तुला नमस्कार करतो असं म्हणा तुम्ही, मग तो बंद करेल. तेव्हा आपली स्तुती गोडवे ऐकलं चांगलं नाही. जशी आपली स्तुतीच ऐकणं चांगलं नाही, तशी निंदा ऐकणं चांगली नाही. तो आपली निंदा करतो आणि इतरांची निंदा करतो. निंदक. निंदा करणं म्हणजे दोष दाखवणे. परंतु खरे जे दोष आहेत ते दाखवता तो आणखी दोष लावतो आपल्याला. जे नाही ते दोष दाखवतो. अशी जी निंदा आहे ती निंदा ऐकणं सुद्धा वाईट आहे. निंदा ऐकण्याने मनुष्याची मनस्थिती बिघडून जाते. माहिती आहे तुम्हाला कोणी शिवी दिली, तुम्हाला कोणी वाईट शब्द बोलला, की तुमच्या तोंडावर असलेलं हास्य लगेच बदलून जातं. तुम्हाला लगेच राग यायला लागतो, क्रोध द्यायला लागतो, म्हणजे विकार तयार होतात ना. म्हणून निंदा ऐकण्याने क्रोध येतो. स्तुती नको, निंदा नको का बाबा. बघा, तो प्रसन्न मनाने दुसऱ्यांचे चांगले काम करण्यास तत्पर असतो. काय स्तुती वगैरे नाही, दुसऱ्यांचं जे चांगलं कार्य आहे त्या चांगल्या कार्यामध्ये तो मदत करायला तयार होतो. तेव्हा एखादा चांगलं काम करत असेल तर त्या कामामध्ये हा मदत करतो त्याला. हा असा जो साधक असतो तो जितेंद्रिय असतो. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर ज्याने विजय मिळवलेला आहे, आपली इंद्रिय जिंकून घेतलेली. जितेंद्रिय होणं फार मोलाचं आहे बरं. शब्द लहान आहे जितेंद्रिय, परंतु आपली जी 10 इंद्रिय आहेत ती 10 इंद्रिय आपल्या ताब्यात राहिली पाहिजे.
ते तसं होत नाही आपलं. ते मन आहे ना ते भक्त विचित्र आणखी बुद्धी आणखी वेगळं असतं ते. किंवा या मनाला आणि आपल्या ह्या सगळ्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. आणि हा ताब्यात ठेवण्याचा जो भाग आहे हा साधकाला तेव्हा मिळतो की ज्या वेळेला संयम वाटतो त्याचा. संयम आत्मसंयम जेव्हा वाटतो त्याच वेळेला तो इंद्रियांवर ताबा ठेवू शकतो. आणि आत्मसंयम करण्यासाठी त्याची शक्ती जी आहे ती उन्नत व्हावी लागते. त्या शक्तीचा आधार त्याला लागतो. म्हणून जितेंद्रिय मनुष्य फार उपयोगी असतो. बरं, जितेंद्रिय जो आहे ना तो नेहमी संतुष्ट राहतो. कारण त्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला असल्यामुळे त्याला कुठल्याही इंद्रियाचा असा भोग घेण्याची इच्छा राहत नाही. इंद्रिय हे भोग घेण्यासाठी लालचावलेले असतात. आणि तो भोग मिळाला नाही इंद्रियांना की मग नाराजी येते, दुःख होते. म्हणून असे जे जितेंद्रिय साधक असतात ते आपल्या इंद्रियांना असल्या भोगाकडे जाऊ देत नाही आणि नाराज होतात. ते नेहमी प्रसन्न असतात. बघा, असा जो ब्रह्मचारी शक्ती संपन्न जितेंद्रिय साधक आहे तो शक्तिपात मार्गाचा अधिकारी बनतो. पुढे गुरुकडून त्याला ती दीक्षा प्राप्त झाल्यानंतर ती शक्ती त्याला गुरु स्वरूप प्राप्त करून देते. पुढे त्याला मनस्ताप कधी होत नाही. त्याला दुश्चिंता कधी लागत नाही. चिंता कधी करत नाही. मानसिक पीडा त्याला नसतात. आणि या सगळ्या मानसिक पीडा, दुश्चिंता, मनस्ताप ह्याच्या आहे ना याच्यानेच आपलं डायबिटीस आणि हा जो कोणता ताण आहे ना तुमचा ब्लड प्रेशर, ताण, हे ताण वाढतात, बीपी वाढतात. कशाने? मनस्ताप करण्याने, दुश्चिंता करण्याने. बरं, मानसिक पीडा, दुःख, त्याच्याने मनाचे रोग तयार होतात. आणि जो मनाने रोगी झाला त्याला आधी म्हणतात. ह्या आधी त्याला लागतात, मनाचे रोग त्याला लागतात आणि मग व्याधी जडतात त्याला. मग शरीराला ते जडतात. आधी मन रोगी होत आणि मनाचा परिणाम शरीराला होतो. पण मन शरीरामध्ये राहतं ना. म्हणून ज्याला मनाचे रोग लागलेले आहेत, मानसिक पीडा आहेत, मनाचे ताण आहे, तो मनुष्य शारीरिक रोगांना बळी पडतो. म्हणून मनाला स्वच्छ ठेवा. मनाला ही दुःख, ही पीडा येऊ देऊ नका. आणि ते आपल्या साधनेने प्राप्त होते. मनाला स्वच्छ करणारं कार्य हे शक्तीचं कार्य आहे, आपलं नाही. आपल्याला काही करता येणार नाही त्या मनाला. त्या मनाला किती बोध द्यावं तुम्ही, त्याला किती सज्जन सज्जन म्हणावं तुम्ही, त्याला सज्जन करेल. त्या मनातली घाण उपसण्यासाठी शक्ती असावी लागते. कारण त्या मनाला जे काय अनेक प्रकारच्या आधी जडलेल्या आहेत, रोग जडलेले आहेत, पीडा जमलेल्या आहेत, त्या उचलून काढण्यासाठी शक्ती त्याच्यामध्ये शिरते आणि त्याला ती स्वच्छ करते. तेव्हा मनाला निरोगी करण्याचं कार्य आपली शक्ती करते. म्हणजे आपली शक्ती ही मनरोगाची डॉक्टरी बाई आहे. कशाला जातात डॉक्टरांकडे? किती गोळ्या खाल्ल्यावर मनाचा रोग झाला डॉक्टरचे तुम्ही सांगा. मनाचे रोग काय डॉक्टर बघत असतो?
करतात अनेक मानसिक रोगांवर उपाय करणारे डॉक्टर लोक आहेत, परंतु खरा डॉक्टर आपल्याजवळ येणार. हा खरा डॉक्टर ही महाशक्ती कुंडलिनी गुरुने आपल्याजवळ दिलेली आहे ना. अरे मग त्या डॉक्टरीन बाईला बोलवा ना, म्हणजे तिची साधना घ्या ना. त्या साधनेने ही शक्ती तुमच्या मनाचे रोग नाहीशी करते, मन शुद्ध करते, मन स्वच्छ करते, मनाच्या पीडा नाहीशी करते, मनाची दुःख नाहीशी करते. अशी ही जी डॉक्टरीन बाई आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी महादेवता आहे, तेव्हा तिचं औषध घ्या. फुकट आहे आणखी ते, तुम्हाला काही खर्च नाही. कुठे प्रवास करून जायची इच्छा नाही, कुठे चालले प्रवास करत आणि अशा दिवसामध्ये प्रवास करणं म्हणजे फार वाईट. बरं, तुम्हाला माहिती आहे आता किती ऊन पडायला लागलेले आहे आणि पाणी नाहीये. पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे झालेलं आहे आणि ते घाण पाणी पिण्यात येतं, मग पोटाचे रोग जमा होतात. तेव्हा त्या देवतेची, त्या कुंडलिनीची आराधना करा. तेव्हा मानसिक पीडा, शारीरिक रोग, चंचलता, दुःख, भ्रांती, संशय यापासून मुक्त जो साधक होतो, तो नेहमी सद्गुरूंचे ध्यान आणि स्तुती करतो. या पीडा जर असल्या ना, तर त्या पीडांमध्ये आपलं लक्ष लागतं. पहा तुम्ही, हे तर खरं आहे ना. समजा आपल्या पोटामध्ये काही गोळा दुखला किंवा पायात काहीतरी दुखाव झाला किंवा डोक्यात काहीतरी ताप धरला, तर आपलं लक्ष कोणीकडे जाईल? मन कोणीकडे जाईल? सगळं त्या दुःखाकडेच असतं ना. म्हणून आधी ही दुःख नष्ट केली पाहिजे, तरच सद्गुरूंचं ध्यान होईल, तरच आत्म्याचं ध्यान होईल, तरच आपल्याला साधना चांगली जमेल. तेव्हा सद्गुरूंचे ध्यान, त्यांचं स्मरण, देवदेवतादिकांची आराधना, पूजा पाठ करायला. त्यामुळे मनाला स्वास्थ्य लाभेल, मन तुमचं चांगलं स्वच्छ राहील आणि ज्याचं मन स्वच्छ होतं, आरोग्य संपन्न होतं, मग तो मनुष्य प्रसन्न राहतो, सुखी राहतो. बरं, आता सणाची वेळ तर संपलेली आहे, परंतु समर्थ रामदास स्वामींनी शिष्यांची जी काही लक्षणं सांगितलेली ती जरूर ऐका. या साधू संतांनी फार आपल्याला शिकवलेले. आता समर्थ रामदास स्वामी काय सांगतात? शक्तिपातासाठी, शक्तिपात विद्या आणि ती दीक्षा यासाठी शिष्य कसा पाहिजे, कसा शिष्य मिळाला म्हणजे ही शक्तिपात दीक्षा त्याला अधिक लाभदायक होते. समर्थ म्हणतात, शिष्य पाहिजे निर्मळ, म्हणजे मन रहित. आता हे मन कुठं राहतात? ते फक्त अंगावरच राहतात, कपड्यावरच राहतात का? हे जे मळ आहेत हे आपल्या मनात, चित्तात, बुद्धी, अंतःकरणात, शरीरात असतात. मन रहित शिष्य पाहिजे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, त्याचा आचार चांगला पाहिजे, आचाराने शुद्ध राहायला पाहिजे. आणि जर अंतःकरण शुद्ध असलं ना, तर आपोआप त्या अंतःकरणातले शुद्ध सात्विक भाव त्याच्या कर्मामध्ये येतात.
हे तर आपण नेहमी पाहतो ना, तुम्ही जे खाल्लं असेल ना त्याचे ढेकर येतील. कांदा खाल्ला तर कशाचे ढेकर येतील, लसूण खाल्ला तर कशाचे ढेकर येतील, लसूण कांद्याचे ढेकर येतील ना, वास येईल ना तोंडाचा. मग तुम्ही जे खाता त्याचे ढेकर येतात. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये जे असतं ना, जे मल आहेत ना, त्याच मलांचं आमच्या कार्यामध्ये रूपांतर होऊन ते आमचं कार्य बिघडून जातात, ते कर्म दूषित होऊन जातात. बघा ना, शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. बघा, समर्थ होता शिष्य कसा पाहिजे, विरक्त पाहिजे, अनासक्त पाहिजे. विरक्त म्हणजे वैराग्य संपन्न, अनासक्त आसक्ती नको त्याला. आणि अनुताप व्हायला पाहिजे, पश्चाताप व्हायला पाहिजे त्याला. एखादी गोष्ट चुकली त्याच्या हातून, एखादा प्रमाद घडला, एखादी चूक घडली त्याच्या हातून, तर त्याला त्याच्याबद्दल पश्चाताप व्हायला पाहिजे. ज्या माणसांना चुका करूनही त्या चुकाबद्दल पश्चाताप होत नाही, किंवा आपण चूक केली, आपण दोष केला हा असा पश्चाताप होत नाही, ती माणसं निगरगट्ट बनतात आणि अधिकाधिक चुका पोचवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही एखादा मनुष्य खोटं बोलायला लागला, हे खोटं बोलण्याचं पाप जर त्याने खरोखर काय पश्चातापाने व्यक्त केलं नाही, तर त्याला ती खोटं बोलण्याची सवय लागून जाते. आणि हळूहळू तो आज एकदा बोलला, दोनदा बोलला, 10 वेळ बोलला, मग तो नेहमी जेव्हा जेव्हा अशी काही वेळ येतात त्यावेळेला खुशाल खोटं बोलत राहतो. अरे, खोटं बोलणं हे जिभेचं पाप आहे, ते इंद्रिय तुमचं बनून गेलं. मग या खोटं बोलण्यावर एक फार सुंदर वचन संस्कृती सगळ्यांनी बोलून घेतलं. मला वाटतं मी मागे सांगितलं, ते वचन सगळ्यांनी मनामध्ये कोरून ठेवलं पाहिजे. सुंदर वचन. आणि जी खोटारडे असतील, खोटं बोलणारे लोक असतील ना, तुमच्या माहितीतले, माझ्या माहितीचं कोणी नाही बाबा, पण तुमच्या माहिती जर असं कोणी मनुष्य खोटं तुमच्याशी बोलला असेल, तर त्यालाही हे वचन घेऊन द्या, सांगा. हे वचन असं आहे, यः अनृतम वदति, यः अनृतम, अनृतम म्हणजे खोटं, वदति, यः अनृतम वदति सः समूलम, सः समूलम परिशुष्यति, सः समूलम परिशुष्यति. अर्थ लक्षात द्या. यः अनृतम वदति म्हणजे जो मनुष्य, जो साधक खोटं बोलतो, त्या खोटं बोलण्याचा परिणाम काय आहे, सा समूलम परिशुष्यति, तो मुळासकट सुकून जातो. जसं झाड मुळासकट सुकलं मग त्याला पानं, फुलं, फळं येतील का? जसं झाड मुळासकट सुकून जात, तसं हा साधक मुळासकट सुकून जाईल पुढे, खोटं बोलणारा साधक. असं शास्त्राचं वचन आहे. माणसाने खोटं बोलू नये. खोटं बोलणं महापाप आहे. तेव्हा अशी ही सशिष्याची लक्षणं समर्थ सांगतात, पूर्ण झालेली नाही होती. आणि सत्संगाची वेळ आता संपलेली आहे. लाईट म्हणून काय करावं, तेव्हा आजच्या सत्संगामध्ये तुम्ही बसून
एवढ्या अडचणीमध्ये तुम्ही सगळं सहन करून बसतात, ऐकतात. ही आमची महाराजांची कृपा समजायची तुमच्यावर. किती संशयशील आहात तुम्ही. पाण्यामध्ये तुम्ही बसलेले आहात, तुम्ही हात फुसफुस करता, तुम्ही मारले नाही, लाईट नाही, फॅन नाही, तुम्हाला सर्व सद्गुरूंनी तुम्हाला आता तपस्वी बनवलेलं आहे. तुम्हाला या तपाची आता प्राप्ती फळ प्राप्त होईल. तुम्हाला भगवान तुम्हाला अशी सद्बुद्धी देत राहो आणि असा सत्संग तुम्ही सतत ऐकत राहो. हरि ओम तत्सत.